नमस्कार, मी भार्गव गोस्वामी. आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज. चला तर मग पाहूया आजच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या. नवापुरात तुपाच्या नावाखाली विषाचा व्यापार. एमआयडीसीतील कारखान्यावर धाड. 1.25 कोटींचे घबाड जप्त. नमस्कार. नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने नवापूर एमआयडीसी परिसरात एका बनावट तूप तयार करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी तब्बल 1,46,56,370 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून सुरत येथील एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली होती की नवापूर एमआयडीसी परिसरात बनावट तूप तयार करून त्याची मोठ्या प्रमाणावर विक्री केली जात आहे. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलीस पथकाने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांसह आणि पंचांच्या उपस्थितीत गुरुवारी मार्च 12 रोजी कारखान्यावर धाड टाकली. छाप्यादरम्यान धक्कादायक वास्तव समोर आले आहे. कारखान्यात पाम तेल, वनस्पती तूप आणि विविध घातक रासायनिक पदार्थांचा वापर करून गायीच्या तुपासारखा रंग आणि वास निर्माण केला जात होता. हे बनावट तूप ओरा काऊ घी, शुभम प्रीमियम काऊ घी, लाभ काऊ घी, राधेकृष्णा काऊ घी इत्यादी ब्रँड्सच्या नावाने पॅक केले जात होते. पोलिसांनी घटनास्थळावरून पाम तेल, बनावट तुपाने भरलेले डबे, मोठ्या स्टोरेज टाक्या, पॅकिंग आणि प्रिंटिंग मशीन्स, बॉयलर, इलेक्ट्रिक मोटर्स आणि गॅस सिलेंडर असा एकूण 1,46,00,000 मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी राकेशभाई ईश्वरभाई भरतिया वय 47 राहणार सुरत गुजरात याला अटक करण्यात आली आहे. मानवी आरोग्यास धोकादायक ठरणारे हे भेसळयुक्त तूप विनापरवाना बनवल्याबद्दल त्याच्यावर नवापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 123, 274 आणि अन्न सुरक्षा व मानके कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धडक कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तेस आणि अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने फत्ते केली. पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे की ग्राहक सावधान. बाजारात तूप खरेदी करताना ब्रँडची खातरजमा करा. अत्यंत स्वस्त दरात मिळणारे तूप आरोग्यासाठी घातक असू शकते. तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी मोसीम शेख, नवापूर. आजसाठी एवढेच. अशा सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.